आजकाल महिला बरोबरीने साथ देत आहेत आपल्या मिस्टरांना, कारण का तिच्या अकाउंटला जर का ते पैसे असतील ना तर ती पैसे इन्व्हेस्ट करू शकणार आहे. नाहीतर काय जाणार ते पैसे डब्यात, तांदळाच्या किंवा गादीच्या खाली. कडे काय समजलं जातं, सोनं विकणं म्हणजे अगदी मी आता दारिद्र्याला आली आहे. त्या बाईनी एनकरेज केलं त्या पुरुषांना किंवा त्याच्या आईला किंवा वडिलांना की तुम्ही मॅडम जे सांगतील तुम्हाला पटलं तर आपण त्यांच्याकडे नक्की मार्गदर्शन घेऊ. हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव पुन्हा एकदा स्वागत करते मजा पिंकच्या बाईचं बजेट बुक या स्पेशल सेगमेंटमध्ये. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत प्रज्ञा तामाणे मॅम आणि या नवीन एपिसोडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटवरती चर्चा करणार आहोत. इन्शुरन्सवरून तर माझा प्रश्न होताच की अनेकदा महिलांना असं वाटतं की आमच्या इन्शुरन्सची गरजच नाही आहे, तर किती गरजेचं आहे महिलांचं इन्शुरन्ससुद्धा असणं? आजकाल महिला बरोबरीने साथ देत आहेत आपल्या मिस्टरांना आणि त्या पैशांची ना घरात गरज म्हणजे सवय होऊन जाते. मिस्टरांचा पगार जास्त असू शकतो, असं होऊ शकतं. काही काही मी केसेसमध्ये बघते लेडीजचा पण पगार जास्त असतो, पण दोघांचेही ते पैशांची घरातल्या लोकांना सवय होऊन जाते. इमोशनल लॉस आपण टाळू नाही शकत, जे असे काही इव्हेंट्स होतील तिथे, बट फायनान्शियल लॉस म्हणजे ते पैसे समजा उद्या येणारच नाही आहेत तर त्याची जर का तरतूद इन्शुरन्सच्या मापात तुम्ही केली ना तर उद्या कुठले तरी तो लॉस आपल्या फॅमिलीला तेवढी झळ बसू शकत नाही. आता माझं साधं एक्झाम्पल घ्यायचं झालं ना, जेव्हा मी माझं एक 3 BHKचं घर घेतलं, जवळजवळ 2.5 कोटीचं ते घर होतं जेव्हा मी घेतलं कोविडच्या काळात. तिथे मला अंदाजे मी 1.80चं लोन घेतलेलं. आता 1.80 उद्या मला काही झालं तर बँकेला द्यायचं का ते घर, कारण का मग माझ्या मुलांचं कसं होणार. सगळेजण असतात मदतीला, माझे मिस्टर वगैरे, पण खरंच ते बरोबर आहे का, तर तसं नाही. मग मी सरळ माझा जवळजवळ 2 कोटीचा त्यावेळेस टर्म प्लॅन घेऊन ठेवलेला. आता उद्या मला काही टेन्शन नाही आहे, उद्या मला काही झालं तर ते बँकेला गिरवी जाणार नाही, ते पैसे बरोबर ते केले जातील आणि माझी मुलं, माझे मिस्टर सगळे व्यवस्थित आमचं फॅमिलीचं जे काही फायनान्शियल जी काय प्रोसेस आहे किंवा जी काही त्यांची स्टेटस आहे ते मेंटेन करता येईल. तर म्हणून लेडीजनी हा विचार करावा आणि त्यांचा पण इन्शुरन्स आजकाल असला पाहिजे. आणि बरेच क्लायंट्स घेत आहेत, म्हणजे मी बघते नवरा बायको दोघंही जण टर्म किंवा टर्म प्लस युलिप असे काही कन्सेप्ट्स आहेत ते घेत आहेत आजकाल. ओके. महिला युजली असं फॅमिलीसाठी तेवढे पैसे बाजूला काढून नाही ठेवत किंवा माझ्या भविष्यामध्ये लागेल माझ्या फॅमिलीला वगैरे, असं बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं. तर त्याचे पण किती फायदे आहेत. आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे आता तर कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये करू शकतो आपण, जसं SIP झालं, FD झालं, तर एखाद्या महिलेला जर करायचं तर कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये करू शकते इन्व्हेस्टमेंट? बरेच त्याच्यात ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत इंडियन मार्केट्समध्ये. आधी तर पहिलं परत तोच की ही हाऊसवाईफ आहे की ही वर्किंग वुमेन आहे, कारण का तिच्या अकाउंटला जर का ते पैसे असतील ना तर ती पैसे इन्व्हेस्ट करू शकणार आहे. नाहीतर काय जाणार ते पैसे डब्यात, तांदळाच्या किंवा गादीच्या खाली. त्याला गती नाही मिळणार, त्याला कंपाऊंड नाही होणार. जर का ते पैसे अकाउंटला गेले, या इधर मिस्टरांनी टाकले किंवा आपण वर्किंग करतोय तर आपल्या अकाउंटला आले, तर मग तू FD जी वर्षात 1.5 वर्षात पैसे लागत आहेत ते FD डेट फंड्समध्ये ती टाकू शकते. तिचं सोनं तर आलंच लेडी म्हटल्यावर, तर सोनं हे इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. त्याच्यानंतर काही लॉंग टर्मसाठी म्हणजे इक्विटी, म्हणजे SIPचं इक्विटी SIPची मदत घेतली पाहिजे. आता ना इथे बायका खूप कन्फ्यूज होतात कारण का त्याच्यात त्यांना कॉन्फिडन्स नसतो. मग अशा वेळेस प्रोफेशनलची मदत घेणं हे ना अगदी म्हणजे घेतली पाहिजे. त्याच्यात तुमचा जो रिटर्न वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आता कसं होतं माहिती आहे, माझ्याकडे जेव्हा अशा बायका येतात, मॅडम मी ना अगदी क्षुल्लक प्रश्न विचारते, तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका, म्हणजे मी अगदी छोटी इन्व्हेस्टमेंट सुरू करणार आहे, पण कसं आहे माहिती आहे ती डेअरिंग तरी करते, कारण का तिला माहिती आहे ही बाई आहे, ही समजून घेऊ शकते आपल्याला आणि लेडीचं कनेक्शन. आणि तू बघशील तर माझे 70 ते 80% हे लेडीज मला अप्रोच करतात, कारण का त्यांना असं कुठेतरी वाटतं की बाई आहे मला समजून घेईल आणि खूप सुंदर इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे कितीतरी माझ्या यूट्यूबच्या पॉडकास्टमध्ये त्या बाईनी एनकरेज केलं त्या पुरुषांना किंवा त्याच्या आईला किंवा वडिलांना की तुम्ही हा पॉडकास्ट बघा, मॅडम जे सांगतील तुम्हाला पटलं तर आपण त्यांच्याकडे नक्की मार्गदर्शन घेऊ. सो तिथे कुठेतरी ना त्या कनेक्ट होत आहेत म्हणजे, आणि ते व्हायला पाहिजे. मग आपला कॉन्फिडन्स वाढेल, मग आपली भीती कमी होईल, मग तसं आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर. अनेकदा ना लाईफस्टाईल पण आपण जी करतो त्याच्यामध्ये पण असं असतं की काहीतरी आपल्या पार्टनरची सॅलरी जास्त असते, महिलांची कमी असते, तर त्यावरती महिलांनी सुद्धा फोकस केलं पाहिजे की आपली इन्कम ग्रोथ झाली पाहिजे. बरोबर. तर मग यासाठी जर घरीच आहोत आपण तर त्यासाठी काही पर्याय आहेत का, किंवा जर छोटासा जॉब करतोय तर
इन्कम सोर्स वाढवण्यासाठी काही ऑप्शन्स आहेत का? 3 Ds असं आपण म्हणतो त्याला. 3 Ds फॉलो कराव्या. कुठल्या Ds? तर पहिलं म्हणजे डेव्हलप. हम्म. आता तू साधं आपल्याला काही शिकायचं झालं म्हणजे तुला आता डायरेक्ट स्विमिंगला मी पाण्यात टाकून दिला, तुला जमणार आहे का? नाही. आधी तू ते प्रयत्न करणार. तू गाडी शिकायची आहे, तू गाडी शिकणार म्हणजे तू डेव्हलप करणार स्वतःचे स्किल्स. तर तसेच स्वतःचे स्किल्स त्यांना डेव्हलप करता आले पाहिजेत. सेकंड, ते डायव्हर्सिफाय करता आले पाहिजेत. म्हणजे काय, तुझ्याकडे एक इन्कम येत आहे. मी आता आजकाल IT ची मुलं बघते, चांगला पगार असतो पण तरी पण ना कसे असे छोटे छोटे प्रोजेक्ट्स घेऊन ठेवतात. नंतर कोणी आपली गाडी ओला उबरला देतं. असे बरेच माध्यम, कोणी बायका ऑनलाईन काहीतरी विकायचा प्रयत्न करतात. तर असं आपले पैसे डुअल सोर्स ऑफ इन्कम, ट्रिपल सोर्स ऑफ इन्कम हे करता आलं पाहिजे, म्हणजे डायव्हर्सिफाय. आणि तिसरं म्हणजे डिप्लॉय. म्हणजे आपण जे पैसे कमवतोय कायम आपण असे कमवू नाही शकणार, कारण का आपण पण वयस्कर होणार, आपल्याला तेवढं जमणार नाही. तर ते पैसे आपल्याला वाढवते आले पाहिजे, म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे. तर हे 3 Ds जर का फॉलो केल्या ना तर व्यवस्थित महिला आपल्या पायावर उभे राहू शकतात. एक महिलांचं जसं तुम्ही मगाशी बोललात की सोनं चांदी हे एक असतं आणि त्यांचं एक पॉईंट येतं की आम्हाला दागिने खूप आवडतात. तर त्याच्यामध्ये सध्याच्या घडीला जे आता चालू आहे इन्फ्लेशन, त्यानुसार सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्ट करणं किती योग्य आहे सध्या? तू बघशील आपला आधीचा काळ, हां. आपल्या आई आजी, सोन्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे आपल्या हिंदू समाजात. ते काय चुकीचं आहे का? नाही. तर त्यांचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे सोनं हे असलंच पाहिजे. परत मी बाई आहे, मला तर सोन्यामध्ये सॉफ्ट कॉर्नर असणारच. पर्सनल ज्वेलरी ही असली पाहिजे, कारण का कधी नाही तर आपण जगणार. सो त्याला काहीच माझी दुआ मत नाही आहे. पण जेव्हा आपण काही सोनं पैसे वाढवण्याच्या हिशोबाने घेतो तर ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. म्हणजे स्वतःची ज्वेलरी, कारण का आपण ती कधी विकणार नाही होत. आपल्याकडे काय समजलं जातं, सोनं विकणं म्हणजे अगदी मी आता दारिद्र्याला आली आहे. तर तसं नॉर्मली आपली समज असते. मग जे डिजिटली जे गोल्ड घेतोय ना ते पैसे वाढवण्याच्या हिशोबाने आहे. आणि मग तिथे तुम्ही डिजिटल ETFs किंवा गोल्डच्या SIPs ह्याचा माध्यम घेतला पाहिजे. आता ह्याचा ना दुसरा पण उपयोग होतो. आता माझ्याच मुलीचे एक्झाम्पल मला आता अगदीच लेटेस्टच मी तुला सांगते. काय झालं, माझे सगळे दागिने आहेत. मी लग्नात तिला सांगितलं की रिया तू हा दागिना घेऊन शी मम्मा काय आउटडेटेड आहे. हां, हे नॅचरल तिचं हे होतं, कारण का तो माझ्या आईच्या काळातला हार मला आईने दिलेला. त्याच्यावरनं मला लक्षात आलं, आता मी जर का तिला दागिने आत्तापासून करत गेली आणि तिच्या लग्नाच्या वेळेस खरंच तिला ते आवडणार आहेत का? तिची मे बी चॉईस बदललेली असेल, डायमंड्स, प्लॅटिनम, गोल्ड. कारण का तुम्हा मुलींना आजकाल इतके ऑप्शन्स येतात आणि त्यातनं इमिटेशन ज्वेलरी जी इतकी स्वस्त. म्हणजे तू बघशील तर लेहंगा 25-30 हजाराचा असेल, साडी 25, पण तुम्ही काय करणार, ते इमिटेशन ज्वेलरी घालणार. मग तिथे जर का तिची गोल्ड सिप लावली आणि ते पैसे वाढवून दिले आणि तिचं लग्नाच्या वेळेस जर का ते पैसे रिडीम करून त्याचे चांगले दागिने तिला जे पाहिजेत ते घेतले तर त्याला अर्थ नाही का मिळणार. मग तसं मी क्लायंट्सना माझ्या सजेस्ट करते की गोल्डची सरळ SIP चालू करून टाका, म्हणजे आपल्या पैशांना पण मल्टिप्लिकेशन होईल. ओके. गोल्ड SIP आणि ETF मध्ये काय फरक? आता गोल्ड आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेता येतं. एक तर फिजिकल गोल्ड घेता येतं आपल्याला, एक आपल्याला एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणतो. गोल्ड आपलं त्या रेटवर आपला एक्सचेंज होतं किंवा रेटवर ट्रेड होतं, त्या रेटला आपल्याला ते बाय करता येतं. गोल्डची SIP कशी होते, ह्याच भावावर ते गोल्ड काही AMCs विकत घेतात आणि दर महिन्याला आपण एक ठराविक अमाऊंट त्याच्यात टाकत राहतो. म्हणजे त्या वेळेसचा दर आपला लॉक होतो आणि असं दर महिन्याला आपण ॲडअप करत जातो. म्हणजे काय, तू सोनाराकडे जर का एखादी गोल्डची भिशी चालवली तर तुला दर महिन्याला तू जेवढे पैसे टाकशील तो त्याच्या अगेन्स्ट तुला तेवढे ग्रॅम्स देणार आहे. तसंच ETFमध्ये, गोल्ड SIPमध्ये आपण ETFमध्ये इन्व्हेस्ट करतो. सो तसं होतं. ओके. म्हणजे गोल्डच्या भावानुसारच आपल्याला त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळतात. ग्राम्स मिळतात आणि ग्राम्स जसं आपला रेट वाढत जाईल ते ग्राम्स आपले वाढत जातात. रेट पण वाढला की ते मल्टिप्लाय होऊन तुझा तो फायदा. म्हणजे हे शेअर मार्केटवरतीच डिपेंड. गोल्डचा रेट वेगळा असतो, शेअर मार्केटचा रेट वेगळा असतो. म्युच्युअल फंडची कन्सेप्ट आणि गोल्डमध्ये आपण ग्राम्स म्हणतो आणि त्याला रेट म्हणतो. त्याचा जो दर असतो तो म्युच्युअल फंडमध्ये त्याला आपण NAV म्हणतो आणि युनिट्स म्हणतो. सो असं फक्त फरक असतो, बाकी ते रोज वरखाली होत असतं. ओके. म्हणजे मार्केटवर पूर्णतः डिपेंडेंट. आणि आता तू जसं म्हणालीस की ChatGPT आलंय, रोबो ॲडवायझरी आलंय, ग्रो आहे, झिरोदा आहे, मग काय गरज आहे? मी एक प्रश्न विचारला की कितीची इन्व्हेस्टमेंट करायची, मला फंडची नावं दे, 2 मिनिटात येणार. बरोबर, प्रयत्न करून बघ येतात. पण ते खरंच तसं होणार आहे का?
कारण का तुझं कसं होणार, तू सुरू करणार ते अगदी फंड पण काही चुकीचे असतील असं पण नाही, पण जसं आता मार्केट खाली पडलं, सगळ्यांचे कॉन्फिडन्स ढासळले. म्हणजे मला एवढे कॉल्स आहेत ना आम्हाला की सगळे, हे मॅडम आम्ही काय करायचं, आता पैसे विकू का, आता SIP थांबवू का. तर मग इथे ना कन्फ्युजन होतं. मग तिथे तुला ना कोणाशी तरी बोलता आलं पाहिजे, त्याच्याशी कनेक्ट करता आलं पाहिजे, डिस्कस करता आलं पाहिजे. मग असा पर्सन पाहिजे ज्याच्यात तुला फुल कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे. त्या लोकांबरोबर जर का तुझं असोसिएशन असेल ना, तर तुझे पैसे वाढताना तुला दिसतील. हां, तुम्ही आता जसं बोललात की कंटिन्युटी इम्पॉर्टंट आहे, कारण मध्येच मग मार्केट ढासळताना लगेच नाही पैसे काढून घ्या, बंद करा, हे ते होतं. बट कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला त्याबद्दल काय करतात लोक माहिती आहे, इन्व्हेस्टमेंट सुरू करतात अगदी जोशाने, की आता मी मॅडम 10 साल मैं बिलकुल पैसे नाही निकालूंगा, आणि काहीतरी खर्च येतो, मला बाईक घ्यायची आहे. अरे तू बाईकची गोल सांगितलेलंस का, नाही सांगितलं, मग कशाला, तुला काय करायचं होतं, 5 वर्षात घर घ्यायचं होतं की नाही, मग ते कुठे गेलं. तर असं होतं. आता इथे का असं होतं माहिती आहे का, तुमचे ना गोल्स, तुमची दिशाच तुम्हाला माहिती नसते. घरातनं निघताना मात्र जर का अंधेरीला जायचं आहे ठाण्यावरनं, तर लगेच गुगल मॅप ऑन करतील. पण जेव्हा एवढा मोठा पल्ला गाठायचा आहे, आपल्याला एवढे स्वतःची स्वप्न आहेत ते साकारायची आहेत, तर मग आपल्याला एक दिशा नको का. म्हणजे फायनान्शियल प्लॅन आपला असला पाहिजे. जर का तो फायनान्शियल प्लॅन, म्हणजे माझ्या क्लायंट्सना मी काय करते तुला सांगते, की जेव्हा आता समजा एक बाईक घ्यायची आहे, किंवा हनीमूनला जायचं आहे, लग्न करायचं आहे, काही असू शकतो तो गोल, किंवा वेकेशनला जायचं आहे, तर त्याचे ना त्या SIPला मी सरळ गोल मॅपिंग करते. म्हणजे ही SIP ह्या गोष्टींसाठी, ती SIP माझ्या या घड्याळासाठी. तू हसशील, माझ्या आत्ता इंटर्ननी ना आईला एक 15,000ची साडी, त्याचासुद्धा आम्ही गोल मॅपिंग, आणि जेव्हा ते घेतलं ना, त्या आईने अक्षरशः मला रडत रडत फोन केलेला, मॅडम माझ्या मुलाच्या म्हणजे करिअरची ही पहिलं मला काही भेट आहे, आणि अगदी थँक्स टू यू की आज हे पॉसिबल झालं. सो कसं आहे माहिती आहे, ह्या छोट्या छोट्या आनंद आधी विचारायला सुरू केले पाहिजेत. त्याला तुमचं गोल्स क्लिअर असलेच पाहिजेत. गोल क्लिअर असतील तर मग आपल्याला पुढच्या दिशेला जाणं पण सोपं जातं. ओके. आता जसं मी युजली करते की माझं एक वर्षाचं एक गोल असतं की मला ह्या वर्षाच्या एंडपर्यंत मला हे एक गोल कंप्लीट करायचं आहे, की गाडी घ्यायची आहे किंवा मग काहीतरी कुठेतरी मला गोल्ड घ्यायचं आहे असं. तर मग वर्षभरामध्ये जर मला समजा वर्षाच्या एंडपर्यंत एखादी X नंबर किंवा 1 लाख अमाऊंट सेव्ह करायची आहे, तर मग कसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे, सॅलरीला ब्रेकडाऊन करून मी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलीच पाहिजे. तुझे गोल्स वेगळे वेगळे असणार आहे. आता तू मला वर्षाचेच गोल सांगितले, पण वर्षाचेच गोल्स नसतात. रिटायरमेंट पण आपल्याला येणारच आहे, पुढचं लग्न येऊ शकतं, काही म्हणजे घर घ्यायचं येऊ शकतं. समजा फॉर एक्झाम्पल तुझं समजा 25,000चा पगार आहे, तर तू काय करायचं, आता तू जसं म्हणाली मला 1 लाखापर्यंतचे पैसे जमवायचे, तू 8 ते 9,000 मग तुला त्या गोल्डचं ज्वेलरी तुला समजा करायची असेल, 9,000 बाजूला एखाद्या डेट फंडमध्ये SIP सुरू करून टाकायची. तुझा 25,000 म्हणजे 7-8 हजाराचा तरी खर्च असणार, बाकीचं घरातले बघत असतील, हे आपल्या स्वतःच्या खर्चांसाठी. मग तुझ्याकडे अजून एक अंदाजे 10-1 हजार उरत आहेत, त्याच्यातनं 2,000 रिटायरमेंटला ठेवावे, एक 4-5 हजार आपल्या घराच्या खर्चासाठी किंवा पुढे जाऊन जे खर्च येणार आहे, आपण मिड टर्म बोलतो त्याला, त्याच्यासाठी. म्हणजे काय केलंस तू, एक शॉर्ट टर्म तुझा काहीतरी गोल क्रिएट केला, त्याच्यासाठी तू 7-8 हजार रुपये बाजूला केले, नंतर 5-1 हजार तुझ्या मिड टर्म गोल्ससाठी केले, आणि शेवटची छोटीशी अमाऊंट आपल्या रिटायरमेंटला केली. असं जेव्हा आपण विभागणी करतो ना आपल्या गोल्समध्ये, तेव्हा मी बघते क्लायंटचे सगळे गोल्स नीट अचीव्ह होतात. सो ह्यात थोडीशी मदत तुम्हाला फायनान्शियल प्लॅनरची लागते, आणि ती अगदी तुम्ही घ्यावी. रिटायरमेंटसाठी आपल्याला अमाऊंट एक गोळा करणं किती गरजेचं आहे, कारण काही काहींचं असं होतं की आम्ही तेवढं जगू तरी का, किंवा काही म्हणजे नाही विचार करत तेवढा भविष्याचा. तर हे किती गरजेचं आहे की रिटायरमेंटची पॉलिसी तुमच्याकडे असली पाहिजे, किंवा तेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. काहींचं असं होतं की नाही आमची मुलं सांभाळतील, पण आता तेही विश्वासाचं नाही राहिलं. किती खूप कॉम्प्लिकेट झालेलं आहे आता, हे खूप लाईटली घेतलं जातं आपल्याकडनं. तू बघशील तर 90% लोक इकडे चॅलेंज फेस करतायत, कारण का बरेच क्लायंट्स मी बघते 50-55ला ते जागे होत आहेत की मॅडम माझे काही रिटायरमेंटचा कॉर्पस, आता तुम्हाला कसे पैसे वाढवता येतील ते तुम्ही बघा. तेव्हा आपण जागे होऊन काहीच उपयोग नाही ना. आणि आधी लाईटली घेतलेलं असतं, त्यात काय होतं 50-55 मुलांचं शिक्षण येतं, म्हणजे आपण अजून EPF आणि बाकीचे पैसे काढून घेतो, कारण का त्यांना चांगलं शिकवायचं असतं. अशी मुलं तुम्हाला, आपण कल्चरली मुलांना चांगलं वाढवलेलं असतं, पण कधी कधी ते पैसे ना त्यांना परत आपल्याला देता येत नाहीत. मग अशा वेळेस आपल्या रिटायरमेंटला ते पैसे शॉर्ट पडतात. म्हणून जर का तुम्ही सुरुवातीपासून जर का रिटायरमेंटची इन्व्हेस्टमेंट्स चालू केली, आता मी तुला त्याच्यात एक्झाम्पल देईन. जर का तू चुकून
55ला जागी झाली, तुझा घराचा खर्च होता समजा 50,000 एखाद्याचा, आणि तुला रिटायरमेंटला अंदाजे आम्ही कसं करतो 50,000 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे 6 लाख मल्टिप्लाय बाय एक 25चा आकडा म्हणजे हा मिनिमम रिटायरमेंट फिगर झाला, म्हणजे आपण त्याला फायर फिगर म्हणतो. तर तो झाला 3 कोटी, म्हणजे 50,000च्या पर्सनला एक 3 कोटीचा कॉर्पस असला पाहिजे. आता तो जर का जमा करायचा आहे ना, 55ला कोणीतरी जर का जागा होतोय तर त्याला जवळजवळ एक 2.5 लाखाची SIP लागेल. आता तू सांग, सोपं असणार आहे का? जेव्हा मुलांचं शिक्षण सुरू होत आहे तर तुला कसं जमणार तेवढं? हेच तू जर का 50ला सुरू केलं तर तुला 1,30,000ची SIP करायची आहे. हेच तू जर का अगदी कमी वयाचे असताना, म्हणजे तू जर 22-23 वर्षाचे असताना सुरू केलं ना, तुला फक्त 3,500च्या SIPत हेच पल्ला गाठता येतोय. मग किती सोपं झालं. 3,500 SIP कठीण असते आपल्याला जेव्हा 25शीत असतो तेव्हा, पण पॉसिबल तर असतं. हे तर तू बघितलं 50 आणि 55मध्ये ते पॉसिबलच होत नाही. म्हणून जेवढं लवकर अवेअरनेस रिटायरमेंटचा होईल, कारण का आजकाल ना आपला जो स्पॅन झालाय ना, म्हणजे आता तू समजा 60ला रिटायर होते, लोक आजकाल 85-90 पर्यंत सहज जगतात मेडिकल सायन्स इम्प्रूव्ह झाल्यामुळे. मग हा जो पल्ला गाठायचा आहे तो इतका सोपा नसणार आहे, आणि मुलांना मुलांचं लाईफस्टाईल असणार आहे. मग तिथे कुठेतरी आपण आपल्या पायावर आपल्याला जगताच आलं पाहिजे, सेल्फ रेस्पेक्टवर जगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तरतूद ही आधीपासून झाली पाहिजे, तर नाहीतर मग आपल्याला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. SIP तर खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आता आपल्याकडे असं आहे की बऱ्याच बायका घरकाम वगैरे करतात, खूप कमी पगार असतो, मग त्याच्यामध्ये घर पण सांभाळायचं आहे, शिक्षण पण करायचं आहे. तर अशी एक कमीत कमी अमाऊंट काय आहे ज्याची आपण SIP करू शकतो? आता 100 रुपयापासून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स करता येतात, 100 रुपये महिना. त्याच्यात ना आता तू जे एक्झाम्पल घेतलं ना, तिथे हे मला मी कनेक्ट करू शकते की 100 रुपये त्या बाईनी काहीच नाही, त्याच्यापेक्षा 100, 1000, 500 जे काही जमेल तशाने तिने SIP सुरू करावी. पण लोक काय करतात माहिती आहे, ज्यांची पोझिशन चांगली, त्यांचा पगार पण चांगला असतो, आणि मला मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती करू शकतो तर हे विचारतात. हा मिनिमम इन्व्हेस्टमेंट कसा ठरवला आपण? तुम्ही तुमचा पगार मला सांगायला पाहिजे, तुम्ही तुमचा घरखर्च मला कळला पाहिजे, मग आपल्याकडे काय पैसे उरत आहेत तेवढे पैशांना गती देता आली पाहिजे. एक्झाम्पल सांगते. आता एक म्हणजे 4 दिवसापूर्वी एक कॉल आलेला मला एका माझ्याच क्लायंटचा. कॉल असा होता की मॅडम माझे 1 कोटीचं इन्व्हेस्टमेंट कंप्लीट झाली. खूप आता मध्ये एवढे मार्केट खाली गेल्यामुळे वेळ लागला, पण मी कंप्लीट केलं, आणि मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही एवढं मला चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे ते झालं पॉसिबल. पण झालं काय माहिती आहे मॅडम, मी हे पैसे हे 1 कोटीच्या ऐवजी आज 2-2.5 कोटीवर असतो. म्हटलं हे मला पण कन्फ्यूज की असं का बोलतोय हा. तर त्याचं म्हणणं की मॅडम मी फक्त 30,000च्या SIPनी सुरुवात केलेली, मला सहज 60 ते 65,000ची SIP जमली असते. आज जर का मी ते केले असते तर माझ्या आज 2-2.5 कोटी असते. तर कळलं तुला, तुझ्या कॅपॅसिटीप्रमाणे तू इन्व्हेस्टमेंट सुरू नाही केली, मग तिथे तुमची चूक होते. ओके, आता इन्व्हेस्टमेंटबद्दल जरा माहिती घेऊया. किती प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असतात आणि किती टक्केनुसार त्याच्यामध्ये आपण जर 5,000 मला इन्व्हेस्ट करायचे तर किती टक्क्यानुसार मी त्याला विभागला पाहिजे? 5,000 हा कमी आकडा पडतो, कारण का आधी इमर्जन्सी आहे की नाही हे बघायला लागतं. थोडा सायझेबल कॉर्पस लागतो खूप डिवाइड करायला आपल्याला. आता तू जर का म्हणशील परत तेच की मी 10,000चं एक्झाम्पल घेऊन सांगेन. 10,000 तुला जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत ना, की वर्षाच्या आत पैसे लागणार आहेत, ते तू म्हणजे आता समजा 10,000 एक 4-5 हजार तू शॉर्ट टर्म गोल्ससाठी ठेवले, जिथे तुला FDमध्ये किंवा डेट फंडमध्ये तू SIP किंवा इन्व्हेस्टमेंट RDमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिली. तुझं जे नंतरचं एक 3-1 हजार असतील ते तू मीडियम टर्म गोल्स म्हणजे काय, हायब्रिड फंड्स, इक्विटी फंड्स हे घ्यावे. मग हे कुठले जरा लोकांना कन्फ्युजन असतं, त्याच्यासाठी एक प्रोफेशनलची मदत घ्यावी. आणि जे शेवटचा जो गट असतो म्हणजे 20-25% म्हणजे 2-2.5 हजार, हा तुमचा लाँग टर्मसाठी जायला पाहिजे. म्हणजे तुमचं रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण. फक्त ना हे वेळोवेळी ही आत्ता तुमच्याकडे 10 हजार उरत आहेत, पुढे जाऊन हे पैसे वाढणार आहेत, आपला पगार वाढणार आहे, तर ह्याला स्टेपअप देता आली पाहिजे. म्हणजे या SIPला दर वर्षाला वाढवता आलीच पाहिजे, नाही तर कुठेतरी तुम्हाला पुढे जाऊन ह्याला शॉर्टफॉल येणार. म्हणजे काही करायचं झालं, मुलांचं शिक्षणाला लोन घ्यावं लागेल, स्वतःची गाडी घ्यायची झाली की मोठा लोन घ्यावं लागेल, रिटायरमेंटला तर लोन मिळत सुद्धा नाही, म्हणजे मुलांवर डिपेंडंट राहावं लागेल. सो म्हणून मग आपली SIP स्टेपअप करायला जमलं पाहिजे. तर या एपिसोडमध्ये आपण पाहिलं घराविषयी, घरासाठी इन्व्हेस्टमेंट कशी करायची, बचत कशी करायची. या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. प्रज्ञा मॅमचा नंबर स्क्रीनवरती आहे, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता.
अशाच अनेक विषयांवरती आपण नवीन नवीन एपिसोड घेऊन येणार आहोत. सो पाहत राहा बाईचं बजेट बुक फक्त आपल्या मज्जा पिंकवर.